शाळेच्या आवारातच शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला. चेहरा झाकून आलेल्या तरुणानं तिला बाहेर बोलावलं आणि काही क्षणातच घडलेल्या भयंकर घटनेनं संपूर्ण परिसर हादरला. 2 वर्षांचा पाठलाग, आधीची तक्रार आणि अखेर शाळेतच हल्ला. नेमकं काय होतं या घटनेमागचं कारण? फरीदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या आवारातच एका 26 वर्षीय शिक्षिकेवर चाकूने हल्ला करण्यात आला आणि या घटनेत तिचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे शाळेच्या सुरक्षेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही घटना 3 ऑगस्ट रोजी सिक्रोना गावातील सरस्वती सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये घडल्याची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी अमित हा मागील जवळपास 2 वर्षांपासून शिक्षिकेचा पाठलाग करत होता. यापूर्वीही त्याने तिला त्रास दिल्याचा आणि तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार आरोपीला शिक्षिकेसोबत लग्न करण्याची इच्छा होती, मात्र ती विवाहित असल्यानं त्याचा प्रस्ताव तिने नाकारला. यानंतरही त्याचा त्रास सुरूच असल्याचे सांगण्यात येते. घटनेच्या दिवशी आरोपीने चेहरा झाकून शाळेत प्रवेश केला. शिक्षिकेला भेटायचे असल्याचे सांगून त्याने तिला वर्गाबाहेर बोलावले. ती बाहेर येताच आरोपीने तिच्यावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या शिक्षिकेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी शिक्षिकेच्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी 21 वर्षीय अमितला अटक केली आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीने शाळेत प्रवेश कसा मिळवला आणि सुरक्षेत नेमकी कुठे चूक झाली याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या छळाचा गंभीर मुद्दा पुन्हा समोर आला आहे.